हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना मॅनेजमेंट अकाउंटिंग हा विषय आपण स्टार्ट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करणार आहोत. तर कॅश फ्लो स्टेटमेंट हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. याची बेसिक इम्पॉर्टंट थेअरी आपण डिस्कस केलेली आहेच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचे काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण कॅश फ्लो स्टेटमेंटवर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये एक प्रश्न विचारला जातोच. त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप न करता बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट डील्स विथ फ्लो ऑफ कॅश विच इन्क्लूड्स कॅश अँड डॅश. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय? कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे समरी रिपोर्ट असतो. कशाचा समरी रिपोर्ट असतो? फ्लो ऑफ कॅश. ठीक आहे. फ्लो ऑफ कॅश म्हणजे बिझनेसमध्ये किती कॅश आली आणि किती गेली. ठीक आहे. हे झालं कॅश फ्लो स्टेटमेंट. याच्यामध्ये डेबिटला आपण बघतो इनफ्लो ऑफ कॅश आणि क्रेडिटला बघतो आउटफ्लो ऑफ कॅश. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किती कॅश आली आणि किती गेली याचा समरी रिपोर्ट म्हणजे काय असतो? कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे. आणि कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण काय इनफ्लो बघत असतो? कॅशचा. मग फ्लो ऑफ कॅशमध्ये काय असतं? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश म्हणजे काय? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अँड कॅश इक्विव्हॅलंट. या तिन्हीचा इनफ्लो आणि आउटफ्लो म्हणजेच काय असतं? कॅश फ्लो स्टेटमेंट. क्वेश्चन काय विचारला? कॅश फ्लो स्टेटमेंट डील्स विथ फ्लो ऑफ कॅश विच इन्क्लूड कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅश फंड इन्क्लूड्स. कॅश फंडमध्ये काय काय येतं? कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण काय बघतो? कॅशचे इनफ्लो आणि आउटफ्लो. मग ज्या ज्या गोष्टीचे आपण इनफ्लो बघितलेले आहेत किंवा ज्याचे आउटफ्लो बघितलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? कॅश फंड. मग कॅश फंडमध्ये काय काय असतं? कॅश फंडमध्ये आपल्याकडे कॅश इन हँड किती आहे? ठीक आहे. इन हँड म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये रोख रक्कम किती आहे? ठीक आहे. कॅश ॲट बँक म्हणजे आपली बँकेमध्ये किती रक्कम आहे? बँकेमध्ये आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट याच्यामध्ये आपली किती डिपॉझिट आहे? तर हे डिपॉझिट म्हणजेच कॅश ॲट बँक. आणि कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे आपल्या ज्या हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट असतात तर त्या इन्व्हेस्टमेंट कॅश इक्विव्हॅलंटमध्ये येतात. ठीक आहे. आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि कॅश इक्विव्हॅलंट यांची टोटल म्हणजेच कॅश फंड असते. ओके. आपण गृहीत धरला आपल्याकडे बिझनेसमध्ये कॅश इन हँड आहे 50,000 रुपये, कॅश ॲट बँक आहे 80,000 रुपये आणि आपल्याकडे 20,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट आहे, हाय लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आपला कॅश फंड किती झाला? 1,50,000. हा आपला झाला कॅश फंड. ठीक आहे. मग या कॅश फंडमध्ये आपण काय काय इन्क्लूड केलं? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि कॅश इक्विव्हॅलंट या सगळ्याची टोटल म्हणजेच कॅश फंड असतो. देन डी आन्सर काय दिलं आपल्याला? ऑल ऑफ दी अबोव. देन डी इज अ करेक्ट आन्सर. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अँड कॅश इक्विव्हॅलंट या तिन्हीचा समावेश कॅश फंडमध्ये होतो. त्यामुळे आन्सर काय येणार? ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ. कॅश फ्लो स्टेटमेंट हे कोणतं स्टेटमेंट आहे? ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉफिट स्टेटमेंट, नॉन फायनान्शियल स्टेटमेंट, वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट. वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंट असतं. प्रॉफिट स्टेटमेंट म्हणजे आपण जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतो, जे बिझनेसचा सरप्लस किंवा प्रॉफिट शो करतं, तर ते झाले प्रॉफिट स्टेटमेंट. ठीक आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट हे काय आहे? हे एक फायनान्शियल स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमध्ये बिझनेसमध्ये किती कॅश आली आणि किती गेली तर याचा आपण स्टडी करत असतो. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणकोणते स्टेटमेंट असतात? फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येतात ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे. तर हे सगळे स्टेटमेंट कशामध्ये येतात? हे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येतात. याचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तो तुम्ही प्लेलिस्टला फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून व्हिडिओ बघू शकता. तर त्या व्हिडिओमध्ये फायनान्शियल स्टेटमेंटचे सगळे बेसिक्स किंवा बेसिक इन्फॉर्मेशन त्यात दिलेली. ठीक आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट हे कोणत्या टाईपचं स्टेटमेंट आहे? फायनान्शियल स्टेटमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट शोज डॅश अँड डॅश ड्युरिंग अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. कॅश फ्लो स्टेटमेंट शोज डॅश अँड डॅश ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. ठीक आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट काय दाखवतं? ऑप्शन दिले कॅश, बी दिले रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट अँड पेमेंट, त्यानंतर डी दिले रेव्हेन्यू रिसिप्ट अँड पेमेंट,
आणि सी दिलं कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो. ठीक आहे, तर हे झालं आपलं कॅश फ्लो स्टेटमेंट. या कॅश फ्लो स्टेटमेंटला लेफ्ट हँड साईड असते इनफ्लोची. ठीक आहे, इनफ्लो ऑफ कॅश आणि दुसरी असते आउटफ्लो ऑफ कॅश. ठीक आहे, इनफ्लो ऑफ कॅशमध्ये आपण कॅपिटल इनफ्लो पण घेतो आणि रेव्हेन्यू इनफ्लो पण घेतो. कॅपिटल इनफ्लो म्हणजे काय, आपण एखादी फिक्स असेट विकली आणि त्याच्यातून जे पैसे आपल्याला मिळाले तर ती झाली कॅपिटल रिसिप्ट. ठीक आहे, आणि आपण जर सेल्स केले आणि सेल्सचे पैसे मिळाले, आपण गुड्स सोल्ड केले आणि इथं आपण काय फिक्स असेट सोल्ड केली. ठीक आहे, सेल ऑफ फिक्स असेट हे काय कॅपिटल रिसिप्ट आणि सेल ऑफ गुड्स हे काय रेव्हेन्यू रिसिप्ट. मग त्या दोन्ही रेव्हेन्यू रिसिप्ट दोन्हीमध्ये कॅश आले, आपण कॅश इनफ्लोला घेणार. ठीक आहे, पेमेंट आपण फिक्स असेट परचेस केली. ठीक आहे, असेट परचेस केली आणि आपण ज्या व्यक्तीकडून असेट वेंडरला आपण पैसे दिले. ठीक आहे, मग वेंडरला आपण पैसे दिले, पेमेंट टू वेंडर. मग हे कोणता खर्च आहे, हा कॅपिटल पेमेंट आहे. ही पेमेंट कोणती आहे, कॅपिटल पेमेंट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि जर समजा आपण वस्तू खरेदी केल्या, ठीक आहे, मग हे काय झाले, हे रेव्हेन्यू नेचरचे झाले. ठीक आहे, आणि आपण इनफ्लोला कॅपिटल रिसिप्ट रेव्हेन्यू रिसिप्ट दोन्ही दाखवणार आणि आउटफ्लोला सुद्धा कॅपिटल पेमेंट आणि रेव्हेन्यू पेमेंट दोन्ही दाखवणार. ओके, आपण कॅश फ्लो स्टेटमेंट हे कोणत्या ह्याच्यामध्ये दाखवतो, कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो. कॅश फ्लो स्टेटमेंट शोज कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. मग त्याच्यामध्ये कॅपिटल रिसिप्ट रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल पेमेंट रेव्हेन्यू पेमेंट दोन्हीही इन्क्लूड असतात. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 कॅश फंड इन्क्लूड्स कॅश डिमांड डिपॉझिट्स विथ द बँक अँड डॅश. ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3, अकाउंटिंग स्टँडर्ड कॅश फ्लो स्टेटमेंटचा अकाउंटिंग स्टँडर्ड कोणतं आहे, 3. ठीक आहे, रिवाईज केलेलं आहे ते. आता कधी कधी आपल्याला असं सुद्धा प्रश्न विचारला जातो, कोणतं अकाउंटिंग स्टँडर्ड रिवाईज केलेलं आहे, कोणत्या इयरला किंवा कोणत्या डेटला केलेलं आहे हे सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार कॅश फंड इन्क्लूड, कॅश फंडमध्ये काय काय येतं, कॅश म्हणजेच कॅश इन हँड, डिमांड डिपॉझिट विथ द बँक म्हणजेच कॅश ॲट बँक अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश फंडमध्ये 3 आयटम्स इन्क्लूड आहेत, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश म्हणजे आपल्याकडे असलेली कॅश म्हणजेच कॅश इन हँड, डिमांड डिपॉझिट विथ बँक म्हणजेच कॅश ॲट बँक आणि कॅश इक्विव्हॅलंट. कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या. ओके, देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे ओनली डॅश कंपनीज प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट. कोणत्या कंपनी कॅश फ्लो स्टेटमेंट बनवतात हे विचारलंय. मग याच्यामध्ये आन्सर आहे लिस्टेड कंपनी. मग लिस्टेड कंपनी म्हणजे काय, लिस्टेड कंपनी म्हणजे अशा कंपन्या असतात की ज्या सिक्युरिटी मार्केटमध्ये नोंदवल्या गेलेल्या असतात. म्हणजेच संबंधित स्टॉक एक्सचेंजमध्ये त्या कंपनीच्या शेअरची किंवा स्टॉकची किंवा बॉन्ड्सची नोंदणी केलेली असते आणि त्या कंपनीला भागांची खरेदी विक्री करण्याचा किंवा स्टॉक एक्सचेंजचे व्यवहार करण्याचा संपूर्ण अधिकार असतो. तर अशा कंपनीला लिस्टेड कंपनी म्हणतात आणि लिस्टेड कंपन्या कॅश फ्लो स्टेटमेंट बनवत असतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, कॅश फ्लो आर क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी अँड डॅश ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंटचे आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये कॅश इनफ्लो कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात आणि कॅश आउटफ्लो कोणत्या ॲक्टिव्हिटीचे असतात. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. तर कॅश फ्लो स्टेटमेंट हे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी आणि इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी या 3 ॲक्टिव्हिटीमध्ये डिवाईड झालेले असतात. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे बिझनेसच्या डे टू डे वर्किंगशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजेच रेव्हेन्यू जनरेटेड ॲक्टिव्हिटी ज्या असतात तर त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजेच बिझनेसच्या कॅपिटल आणि बॉरोईंगशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीचा परिणाम बिझनेसच्या कॅपिटलवर आणि डेप्ट्सवर होत असतो, तर या ॲक्टिव्हिटीला फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. आणि लास्ट आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे जर समजा फिक्स असेट आणि इन्व्हेस्टमेंटशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी असतात, परचेस ऑफ फिक्स असेट, सेल ऑफ फिक्स असेट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, तर या संबंधी ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी असतात. ठीक आहे, आता इथं प्रश्न काय विचारला, कॅश फ्लो आर क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी आणि थर्ड कोणता आहे, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज डॅश एक्सपेन्सेस. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे कोणते एक्सपेन्सेस आहे सांगितले. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन
टॅक्सचं प्रोव्हिजन करणे किंवा टॅक्स पेड करणे हे बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ते ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतात. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. बिझनेसच्या डे टू डे वर्किंगशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्यांना ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. ठीक आहे, आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे कोणता खर्च आहे? ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतं. ठीक आहे, त्यामुळे ते ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. त्यानंतर आहे परचेस ऑफ फिक्स असेट. आपण फिक्स असेट परचेस केली, फिक्स असेट परचेस केली, सेल केली, इन्व्हेस्टमेंट परचेस केली, सेल केली. तर या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. आता फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या येतात? फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कॅपिटल आणि लोनशी संबंधित ॲक्टिव्हिटी फायनान्शिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. ठीक आहे, परचेसिंग ॲक्टिव्हिटी हा कॅश फ्लो स्टेटमेंटच्या क्लासिफिकेशनचा प्रकार नाही आहे, त्यामुळे हे तर आन्सर नाही आहे. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये डेप्ट्स किंवा बॉरोइंग्स आणि कॅपिटलशी संबंधित पॉईंट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. आणि ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेसच्या डे टू डे वर्किंग ॲक्टिव्हिटी येतात. इथे काय विचारलं? परचेस ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट परचेस केली तर ही एक इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इश्यू ऑफ डिबेंचर इज. इश्यू ऑफ डिबेंचर, आपण डिबेंचर इश्यू केले. ठीक आहे, डिबेंचर इश्यू केले म्हणजेच कर्जरोखे इश्यू केले. कर्जरोखे इश्यू केले, आपण ज्या लोकांना डिबेंचर इश्यू केले त्यांना आपण डिबेंचर दिले आणि पैसे घेतले. ठीक आहे, पैसे घेतले म्हणजे कॅश बिझनेसमध्ये आली आहे. बिझनेसकडे कॅश आली म्हणजेच कॅशचा तो इनफ्लो आहे. ठीक आहे, आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटवर प्रश्न विचारताना कॅश इनफ्लो कोणते, कॅश आउटफ्लो कोणते, त्याच्यानंतर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, दोन पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातातच. तर याच्यामध्ये आता इश्यू ऑफ डिबेंचर इश्यू केले आपण, म्हणजे डिबेंचर इश्यू केले, डिबेंचर दिले आणि कॅश घेतली. ठीक आहे, मग हे काय? इनफ्लो ऑफ कॅश. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल इन्क्रीज झालं, शेअर कॅपिटल वाढलं. आपलं शेअर कॅपिटल आधी 2 लाख होतं, आता याच्यामध्ये वाढ झाली, 1 लाख रुपये वाढले. ठीक आहे, आता आपलं टोटल शेअर कॅपिटल 3 लाख झालं. 3 लाख कधी होईल? जेव्हा आपण न्यू शेअर इश्यू करणार तेव्हा. ठीक आहे, म्हणजे आपण इथे न्यू शेअर इश्यू केले आणि इश्यू ऑफ न्यू शेअर हे काय? हे सुद्धा काय? कॅश इनफ्लो. आपलं शेअर कॅपिटल वाढलं म्हणजेच हे 1 लाख रुपयाचे शेअर्स वाढले म्हणजे त्याची कॅश आली आपल्याकडे, मग हे इनफ्लो ऑफ कॅश आहे. आपल्याकडे कॅश आली, शेअर कॅपिटल वाढलं, कॅश येते, शेअर कॅपिटल कमी झालं, कॅश जाते. इन्क्रीज इन शेअर कॅपिटल म्हणजेच आपण न्यू शेअर इश्यू केलेले आहेत आणि ज्यावेळेस न्यू शेअर आपण इश्यू केले त्यावेळेस कॅश येते. ठीक आहे, मग हे काय? इनफ्लो ऑफ कॅश आहे. मग हे काय? कॅश इनफ्लो आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ समरी ऑफ डॅश अँड डॅश ड्युरिंग अ सर्टेन पिरियड. ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट ही समरी आहे, समरी रिपोर्ट आहे. कशाची समरी आहे? कॅशची. कॅश इनफ्लो किती, कॅश आउटफ्लो किती, तर याची समरी आहे. आणि याला पर्टिक्युलर अकाउंटिंग वर्ड काय यूज केला जातो? कॅश रिसिप्ट अँड डिस्बर्समेंट. ठीक आहे, मग कॅश रिसिप्ट किती आहेत आणि कॅश डिस्बर्समेंट म्हणजे कॅश आपण कुठं कुठं युटिलाइज केली, कॅशचं डिस्ट्रीब्युशन, कॅश कुठं कुठं वितरित झाली. ठीक आहे, तर याची समरी म्हणजेच काय असतं? कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ समरी ऑफ कॅश रिसिप्ट अँड कॅश डिस्बर्समेंट. ठीक आहे, कॅश रिसिप्ट म्हणजे कॅश किती आली आणि डिस्बर्समेंट म्हणजे कॅश आपण कुठे कुठे आपण डिस्ट्रीब्यूट केली. ओके, देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॅश फ्लो स्टेटमेंटचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असेच काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, त्यामुळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आजचे देखील प्रश्न महत्त्वाचे होते, उद्या देखील आपण काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप न करता बघा, व्हिडिओ मिस करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.